हॅलो. तर आता आले आहेत गौरी गणपती, त्याच्यामुळे आपल्याला कशाची तयारी करायची गरज आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. येस, आपण आता आलेलो आहोत आपल्या शॉपमध्ये, म्हणजेच मेकअप प्रोडक्टसाठी आलेलो आहोत, ज्याची नितांत गरज असते एका स्त्रीला. तर प्रियंका खामकर जिथे शृंगाराचे जे प्रोडक्ट्स घेते ते शॉप म्हणजे हे आहे आपलं, आणि हे आहेत आपले कपिल साहेब. हॅलो. तर हे माझं शॉप आहे आणि इथे मी सगळं काही घेत असते. सगळं काही तुम्हाला पर्सपासून बॅकपॅक, छोट्या पर्स, परत इथे पण तुम्ही बघाल तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या पर्स आणि ते पण एकदम भरजरीमध्ये. त्याच्यानंतर इथे आहे हे सगळं काही तुम्हाला ज्वेलरीमध्ये. इथे आपण हे सगळं बघितलेलं आहे, आपला पूर्ण एक व्हिडिओ झालेला आहे याच्यावरती, पण तरीसुद्धा तो व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी हे मी तुम्हाला हायलाईट्स देते की हे आपण शॉपमध्ये काय काय पूर्वी बघितलेलं आहे. आणि आता गौरी गणपतीचा सीझन पण आहे, त्याच्यामुळे एवढं भरलेलं दुकान आहे ना, खूप सुंदर, म्हणजे काय बघू आणि काय नको. तर माझं हेच ते शॉप आहे. इथे आल्यानंतर मला असं वाटतं हां मला ते घ्यायचं आहे, हां मला हे घ्यायचं, म्हणजे इथे आल्यावर कोणी शांत बसू शकणार नाही. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये 10 ठिकाणी 10 गोष्टी घ्यायला जाल तर तुम्हाला इथे अख्खं संपूर्ण मार्केट मिळेल, जिथे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या जायची गरज नाही. तुम्हाला स्किन केअरचे प्रोडक्टपासून ते ब्युटी प्रोडक्ट्स, ते ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, इथे सगळं आहे. पर्सपासून इनरवेअर्सपासून, आणि ते पण सगळे ब्रँडेड इनरवेअर्स असतात लेडीजसाठी. सगळं लेडीजसाठी पूर्ण शॉप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रिफर करेल की नेरूळ काव्या कलेक्शनमध्ये या, आणि पूर्ण सॅटिस्फॅक्टरी तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल, कारण ह्या शॉपची क्वालिटी एक नंबर आहे. तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगते पुन्हा एकदा. काव्या कलेक्शन, नेरूळ ईस्ट, मीनाताई ठाकरे जवळ. ठीक आहे, नक्की या आणि भरपूर सारी शॉपिंग करा आणि मनसोक्त आनंद लुटा यांच्या प्रोडक्टचा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. तर सगळ्यात अगोदर म्हणजे लिपस्टिक हा असा प्रकार आहे ना की तो प्रत्येक स्त्रीला आणि स्त्रीच्या चेहऱ्यावरती एकदम उठून दिसणार, आणि चेहऱ्याला साजेशी अशी जर लिपस्टिक असेल तर ती छान वाटेलच. मग आपल्याला लिपस्टिकमध्ये पण बऱ्याच असे चॉईस आहे, इतके कलर आहेत, आपल्याला माहीतही नाही आहेत किती कलर आहेत. त्यामुळे आपण आता बघूयात कोणते कोणते कलर जे आपल्याला सूट होतील ते कलर आपण आता बघणार आहोत. आणि मी जे आत्ता लिपस्टिक लावलेली आहे ती ना टॉमॅटो कलरची लिपस्टिक आहे, आणि ही पण मी पहिल्यांदा ट्राय करते. तर बघूयात आता आपल्याला ही सूट करते का. आणि मी बघा एवढ्या लिपस्टिक ट्राय केलेल्या आहेत, आणि लिटरली सगळे कलर असं वाटतं की सगळ्या कलरचे शेड आपल्याकडे असायलाच पाहिजेत. आणि हे माझं जे शॉप आहे ते मी नेहमी शॉपिंग करते, आणि ह्यांची सगळ्या प्रोडक्टची जी क्वालिटी आहे ना ती एक नंबर क्वालिटी आहे. तर आपण लिपस्टिक बघूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे आपण जे चेहऱ्यासाठी आपण जे स्किन प्रोडक्ट यूज करतो ना ते तुम्हाला ब्रँडेडच घ्यायचे आहेत, क्वालिटीचे घ्यायचे आहेत. कारण बऱ्याच टायमिंगला मी असं बघते की जिथे स्वस्त आहे, 100 रुपयाला आहे, 50 रुपयाला आहे, मार्केटमध्ये मिळाले म्हणून लोक ते वस्तू घेतात, आणि त्याच्यानंतर त्याला काही क्वालिटी नसते. ते स्वस्त आहेत म्हणून फक्त घ्यायला जातात, पण त्याच्यानंतर स्किनचे रिॲक्शन होते, प्रोडक्टचं स्किन डॅमेज करतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जो स्किनसाठी जो खर्च होतो तो खर्च प्लस त्रास आणि बऱ्याच गोष्टींना इतकं फेस करावं लागतं. त्याच्यापेक्षा तुम्ही माल घेतानाच एवढा म्हणजे ब्रँडेड घ्या, क्वालिटीचा घ्या, तिथे वन टाईम इन्व्हेस्टमेंट करा पण चांगली करा. त्यामुळे लिपस्टिक किंवा कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट घ्याल तर ब्रँडेड घ्या, हे माझ्याकडून तुम्हाला सजेशन आहे. तर आपण बघूयात लिपस्टिकचे वेगवेगळे शेड्स. तर हे बघा एवढ्या सगळ्या लिपस्टिक आपण बघितलेल्या आहेत, आणि सगळ्यात जास्त मला तर पिंक शेड हा खूप आवडतो, आणि मला खूप म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बघाल इथे तर पिंकवाला शेड मी प्रिफर करते, कारण चेहऱ्यावरती अतिशय ब्राईट आणि खुलून दिसणार, एकदम गुलाबाची पाकळी दिसते, त्यामुळे खूप छान वाटतात आपले ओठ पिंक कलरमध्ये. पण त्याचप्रमाणे वेगवेगळे कलरही आपल्याला ट्राय केले पाहिजेत, त्याच्यामुळे ड्रेसिंगवरती आपल्या मॅच झाले पाहिजेत लिप्स. त्याच्यामुळे आपण दुसरे शेडही आता ट्राय करणार आहोत. तर हे एवढे सगळे शेड्स आहेत, त्याच्यामध्ये मी जो आत्ता ट्राय केलेले शेड आहेत हे बघा, ह्याची ब्रँड आहे कलर इसेन्स. हे जे लिपस्टिक आहे ते कलर इसेन्सचे आहेत, आणि ह्याच्यामध्ये मला तर सगळे कलर आवडलेत. म्हणजे इथे बघाल तुम्ही किती भारी दिसते ना, असं वाटते प्रत्येक शेड आपल्याकडे पाहिजेतच पाहिजेत, रोज एक नवीन शेड. वाव. तर हे बघा पर्पल शेड आहे, आणि खूप सुंदर वाटेल असं. माझ्याकडे ड्रेस पण आहे, मी विचार करते पर्पल लिपस्टिक असायला पाहिजेत, त्याच्यामुळे आपण एक बाजूला ठेवूयात. तुम्ही बघाल तर हा जो टोमॅटो कलर आहे ना तो टोमॅटो कलर मी आता लावलेला आहे लिपस्टिक.
तर कलर इसेन्सचा हा जो टोमॅटो शेड आहे ना, ती आता मी लावलेली आहे. तर तुम्ही मला सांगू शकता की कशी दिसते मला ही लिपस्टिक शेड, आणि जर तुम्हाला आवडले तर मला नक्की कमेंट करा, जेणेकरून मी ही शेड घेईल, ट्राय करेल. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे स्त्रियांच्या लाईफमध्ये एकतर लिपस्टिक, काजळ आणि नेलपेंट. नेलपेंट ही अशी गोष्ट आहे की ती विशेषच वाटेल जर कुठल्या स्त्रीने लावले नसेल तर लिपस्टिकचे पण आहे ना, नेलपेंटचे पण आहे ना क्वालिटीज खूप मॅटर करतात. कारण बऱ्याच नेहमीच्या ज्या लेडीज असतात त्यांना पाण्यात कामं करावी लागतात, त्याच्यामुळे हे नेलपेंटचे जे शेड आहेत ना त्या जातात. मग ती अर्धवट झालेली नेलपेंट खूप खराब दिसते. त्याच्यामुळे जर तुम्ही नेलपेंट घेणारच असाल ना तर क्वालिटीची घ्या, जेणेकरून ती दिसायला पण शायनी, आणि त्यांचं एक ब्रँडचा लुकच बघा, लुक अँड फील असं वेगळाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रिफर करा ते म्हणजे ब्रँडेड नेलपेंट. थोड्याशा कॉस्टली असतात बट सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट देतात. तर इकडे बघा ह्या सगळ्या ब्रँडच्या नेलपेंट्स आहेत आणि इतक्या सुंदर सुंदर कलर्समध्ये आहे ना, इतके सुंदर सुंदर कलर्समध्ये आहे ना की कोणती घेऊ आणि कोणती नको असं वाटलं नाही. तर ती स्त्री कसली ना मग की मोह होतोच, कितीही ती मेकअप करणारी नसेल पण त्या स्त्रीला हे नेलपेंट खेचून घेईल. इतके कलर्स आणि ब्रँडचं ते काही जादूच आहे मी तर म्हणेल. खूप सुंदर आहे. तर मी आता प्रिफर करते, मला सध्या पिंक कलरचं नेलपेंट खूप जास्त आवडतं आहे आणि खूप सुंदरच दिसतंय. म्हणजे मध्यंतरी माझ्या हातावर तुम्ही बघाल तर ब्लॅक कलरचं नेलपेंट होतं आणि आता मला अचानकपणे पिंक कलरचं नेलपेंट फार आवडतं. तो मी प्रिफर करते लॅक्मेचं हे वाला नेलपेंट. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर आयलॅशेस हे एकदम ऑप्शनल आहेत. एकदम कोणाला हेवी मेकअप करायचा असेल आणि आवडत असेल कोणाला जास्त की पापण्यांचं जे हे आहेत ते एकदम डार्कमध्ये आवडत असेल तर तुम्ही आयलॅश प्रिफर करू शकता. इथे मी तुम्हाला दाखवते. तर इकडे सगळे तुम्हाला बघा आयलॅशेस दिसतील. त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी जे प्रिफर करते ते म्हणजे हे सिंगलवालं आणि सिम्पलवालं. जास्त जे हेवीवाले आयलॅशेस आहेत त्याने एकदम भयानक चेहरा आपला दिसू शकतो. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा प्रिफर कराल तर एकदम लाईट सिम्पल, म्हणजे असं वाटलंही नाही पाहिजे की ते मेकअप केला आहे किंवा काहीतरी आपण एक्स्ट्रा सप्लिमेंट लावतोय. त्यामुळे एकदम सिम्पल गोष्टी आपल्या फेसला पण आपल्यालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि दिसायलाही सुंदर दिसलं पाहिजे, अशा गोष्टीच प्रिफर करायच्या. ठीक आहे, सो डन. मार्केटमध्ये काय काय नवीन येऊ शकतं बघा. नाही बघा ना, फूट मास्क पण आहे. म्हणजे इथे काही ना चेहऱ्यासाठी मास्क लावतात हेही माहीत नाही, पण इथे फूट मास्कसुद्धा आहे, जेणे की तुम्ही तुमचे पाय एकदम मॉइश्चराईज आणि असं छान असं ठेवू शकता, सॉफ्टली ठेवू शकता. पण सिरियसली एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते चेहऱ्याकडे बघायला, आरशात बघायला वेळ नसतो आपल्याला. तिथे कोण पायांकडे बघत असेल का? पण आहेत, असे बघणारे आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या काय बोलतात केसांच्या, डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत आपण आपली काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आणि वेळ आत्ताच आहे, जपा स्वतःला, केअर करा आणि मजा करा. कधी करणार तुम्ही तरी काय हे सगळं काय फक्त हिरो हिरोईनच करायचं का? आपण पण आपल्या आयुष्यातले हिरो हिरोईन आहोत, त्यामुळे सगळं करायचं कसं थाटात. त्याच्यानंतर आपल्या शृंगारामध्ये असलं पाहिजे ते म्हणजे परफ्यूम. आता तुम्ही म्हणाल की डिओ आणि परफ्यूममध्ये काय, काही जण डिओ प्रिफर करतात, बट मी तुम्हाला सजेस्ट करेल की डिओमध्ये खूप जास्त केमिकल असतं आणि ते हेल्दी नाही आहे आपल्यासाठी. आणि जे फुलांपासून नॅचरली जे बनवलेलं असतं ते प्रोडक्ट म्हणजे परफ्यूम. सो हे आपल्याकडे आता परफ्यूम आहेत, खूप सुंदर सुंदर आहेत आणि ह्याचा जो स्मेल आहे ना तो अगदी इतका नॅचरल असतो की जसं चांदकमध्ये आपल्या घराच्या समोर जी फुलं आहेत आपल्या बागेमधली, ते फुलांचा वास कसा पूर्ण घरामध्ये दरवळतो, तर सेम तसंच मला इथे फील झाला ह्या परफ्यूमचा. आणि खूप सारे परफ्यूम आहेत तिथे. त्यांनी पहिला जो दाखवला तोही मला खूप आवडला आहे. आणि इकडे सगळे असे नाजूक खूप छान सुंदर अशा डिझाईनमध्ये तुम्हाला परफ्यूम बघायला मिळतील. पण परफ्यूम अशी खरंच अशी गोष्ट आहे ना, ती एकदम सायलेंट असली पाहिजेत पण हवीशी वाटली पाहिजेत. इतकी पण स्ट्रॉंग नसली पाहिजे की ती इरिटेट करेल. तर त्याच्यामध्ये मला ना सगळ्यात जास्त परफ्यूम आवडला आहे तो म्हणजे, नावावरून तर तुम्हाला थोडासा तो हे वाटेल बट रोमान्स हा नावाचा, आणि त्याचं जे त्यांनी डिझाईन केलं ना ते इतकं क्यूट आहे ना, म्हणजे ते बघूनच असं घ्यावंच वाटतं. त्याच्यानंतर तर त्याचा स्मेल बघितला ना तुम्ही, हे बघा मी इथे लावलेला आहे आणि वाव, आपल्याला छान फील झालं पाहिजे असा परफ्यूम आपल्याकडे हवाच हवा. त्यामुळे तुम्हाला पण मी सजेस्ट करेन काव्या कलेक्शनमधून रोमान्सवाला परफ्यूम. तर इकडे बघा सगळ्या प्रकारच्या लिपस्टिक आहेत. मी तर लिपस्टिक प्रिफर नाही करत, लिप ग्लॉसेस प्रिफर करते, बट ते पण आपले चांगले ब्रँडचे असले पाहिजे. त्याच्यानंतर इकडे फेस मास्क आहेत हे, आणि हे लिपस्टिकचेच आहेत.
त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सगळे हायलायटर्स आणि फाउंडेशन वगैरे मिळतील बघायला. आणि ह्या साईडला सुद्धा लिपस्टिकच्या शेड आहेत, इकडे लिप पेन्सिल आहेत आणि इकडे सुद्धा हायलायटर फाउंडेशन सगळ्याचं तुम्हाला इथे एक प्रायमर आहे. हा प्रायमर, त्याच्यानंतर इकडे फाउंडेशन्स, ब्रशेस वगैरे सगळं काही इथे मिळेल. कलर इसेन्स ह्या ब्रँडचं. तर इथे बघाल तुम्ही तर हेअर ॲक्सेसरीज पण आहेत इथे. तुम्हाला पाहिजे तशा हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. इथे छोट्या मुलींसाठी बेल्ट्स वगैरे पण बऱ्याच प्रकारचे आहेत इथे. बघा तुम्ही इथे अंबाडेसुद्धा लावू शकता, खूप छान छान प्रकारचे. म्हणजे काय मी तुम्हाला जे सांगेल, जे दाखवेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे मला असं वाटतं हे दुकान अख्खं घेऊन जावं घरी. सगळ्या प्रकारच्या गोष्टी. तर बांगड्या बघा ना यार, काय बांगड्या आहेत. कोणाचं मन नाही होणार इथे आलं तर काहीच घेऊन न जायचं, सांगा बरं. कानातले तर झुमके, हाय झुमका वाली पोर, काय भारी वाटतं ना, एक नंबर. वाव, एवढं छान त्यांनी दुकान ठेवलंय पण ना छान की बघतच राहावं वाटतं. आणि ही त्यांची खरंच मेहनत आहे की सगळ्या गोष्टी जागच्या जाग्यावरती आहे. त्यामुळे इथल्या मेहनत करणाऱ्या लोकांचंही श्रेय आहे त्यामध्ये, त्याचं आपण कौतुक करूयात. त्याच्यानंतर मेकअप लावल्यानंतर बऱ्याच टायमिंगला ज्या लेडीज आहेत त्या तशाच मेकअप घेऊन झोपून जातात रात्रीच्या. पण कुठल्याही मेकअप प्रोडक्ट आपल्या स्किनवरती ठेवून रात्रीचं झोपायचं नाही कधीच, कारण त्याने स्किन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मेकअप रिमूव्ह करूनच तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्या. तर त्याच्यासाठी मेकअप रिमूव्हल इथे वेट टिश्यू पेपर आहेत हे, जे खूप छान आहे. त्याच्यामध्ये मला हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ना खूप आवडतो आणि खूप सुंदर आहे. आपण लिपस्टिक रिमूव्ह करू शकतो इझिली. आपला चेहऱ्यावरती जो पण काही तुम्ही मेकअप केलेला तो रिमूव्ह करू शकता. त्यामुळे हे प्रिफरेबल आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे वॉटर आहे ते पण यूज करू शकता. सो मी दोन्हीसुद्धा घेते. उसके बाद आपल्याकडे बरेच व्हरायटी आहेत, आपण ती पण त्याच्यामध्ये एवढे सगळे फ्लेवर्स आहेत तुम्ही बघाल तर खूप छान छान असे व्हेरिएशन बघायला मिळतील आपल्याला ह्याच्यामध्ये. बट मी स्ट्रॉबेरी प्रिफर करते. अरे बापरे, हे हळदीचं पण आहे का, वाव खूप सुंदर, एक नंबर. एक कोरफडीचं आहे. तर मेकअप रिमूव्हलसाठी तुम्ही जर हे वापरत असाल त्याच्यासोबतच तुम्हाला कॉटनही यूज करायचं आहे. आणि कॉटन हा नॉर्मल कॉटन पण असू शकतो. पण तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर इतकं म्हणजे फॅसिलिटी आहेत ना की तुम्हाला हे कॉटनचे असे गोळे गोळे करून सुद्धा मिळतील. आणि खूप छान, म्हणजे तो मेकअप आहे तो इझिली रिमूव्ह होत नाही पटकन. त्यामुळे तो कॉटन पण असं जरा हेवीवाला पाहिजे. त्यामुळे हे त्यांनी असे छोटे छोटे गोळे बनवून दिलेले आहेत. तुम्ही असेही गोळे यूज करू शकता त्याचे. त्यासोबतच थोडेसे म्हणजे एकदम कलरफुल पण गोळे आहेत त्याचे, की छान वाटतं. म्हणजे तुमची चॉईस आहे शेवटी. आणि त्यासोबतच इथे थोडेसे पॅडेडवाले पण आहेत जे कॉस्टली आहेत बट यूजसाठी खूप मस्त आहे. तर सगळ्यात सुंदर म्हणजे मला सगळेच हे खूप डिझाईन आवडत आहेत, कारण ते ना रॉयल आणि रिचच आहे. हे बघा गिटारचे डिझाईन पण खूप, मी खूप दिवस आहे ना गिटारची डिझाईन शोधत होते ॲक्च्युली. बट मला वाव, ही तो रॉयल चीज आहे यार, ॲपल मस्त वाटतंय. घेऊयात का? तर इथे बघा सुंदर सुंदर अशा डॉलीच्या वगैरे सुद्धा किचन तुम्हाला इथे बघायला मिळतील. खूपच सुंदर आहे. हे पण खूप हेवीवाले आहेत डिझाईन इकडे. ॲक्च्युली असे किचन असले पाहिजे, कारण आपल्याला ना लक्षात येते की आपली चावी नक्की कुठे आहे. तर अशा गोष्टी अशा नजरेत राहतात पटकन. कधी कधी बऱ्याच टायमिंगला किचनच्या इश्यूमुळे, किचन छोटंसं असतं त्याच्यामुळे लक्षातच राहत नाही. पण असं किचन असलं पाहिजे असं मला पण वाटायला लागले आता. खूप सुंदर वाटतं आहे बघा ना. वाव, किती मस्त स्माइली आहेत त्यामध्ये, एक नंबर. तर 2024 मधल्या गौरी गणपतीचा हा सण आहे. म्हणजे वर्षातून एकदा हा गौरी गणपतीचा सण येतो. पण अतिशय छान असा सुंदर त्या ज्या महिला आहेत त्या फुगड्या खेळतात, मंगळागौर खेळतात. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे गौरी गणपतीचा सण अतिशय थाटा साजरा झालाच पाहिजेत. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जे काही शृंगार असेल ते एकदम दिमाखामध्ये छान सजा, छान राहा. चांगल्या किमतीचे, चांगले ब्रँडेड असे प्रोडक्ट घ्या ज्याने तुमचा जो लुक आहे तो अतिशय म्हणजे देखणीय दिसलाच पाहिजेत. आणि त्याच्यासोबतच त्या स्किनची काळजी तेवढीच घ्यायची. म्हणजे आपण जे प्रोडक्ट वापरतो ते हेल्दी असले पाहिजे, हायजेनिक असले पाहिजे, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे. ह्या सगळ्याची काळजी घेऊन तुम्ही हे सगळे प्रोडक्ट घ्या.
आणि वयाच्या कुठल्याही वर्षी तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे सण आहेत, जे सोहळे आहेत, दिवस आहेत, ते एन्जॉय करायचे आहेत. आणि मी पण ह्या गौरी गणपतीला माझा एक असा लुक बनवते आणि प्रत्येक वेळेस माझा प्रत्येक जो इव्हेंट आहे त्याच्यामधले प्रियंका खामकरचा शृंगार म्हणून माझा एक व्लॉग असतो. तसं ह्या टायमिंगला पण मला जर वेळ खरंच मिळाला तर मी शृंगाराचा पण एक व्लॉग करणार आहे. तर इथे पण आत्ता शॉपिंगमध्ये ह्या शॉपमध्ये आपण खूप सारी शॉपिंग केली आहे. तर आपल्याला ते आपले कपिल साहेब जे आहेत ते आता डिस्काउंट देणार आहेत. तर बघूयात आपण काय काय शॉपिंग केली आहे आणि आपल्याला कितीचं डिस्काउंट मिळतोय. आणि तुम्ही जर ह्या शॉपमध्ये आला तर तुम्हालाही नक्कीच डिस्काउंट आहे. त्याच्यामुळे फक्त नाव सांगायचं आहे माझं प्रियंका खामकर, तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. तर तुम्ही बघाल तर ही माझी लिस्ट आहे. मी एवढं सगळं काय काय घेतलेलं आहे. आणि मी जे तुम्हाला आता म्हणते की तुम्ही ब्रँडेड घ्या, चांगलं घ्या, क्वालिटीचं घ्या, त्याचप्रमाणे जेव्हा बिल होतं तेव्हाही खरंच आपली वाट लागते. कारण आपल्याकडे बँक बॅलन्स तेवढा नसतो. कारण यूट्यूबकडून तरी आपल्याला अजून पैसे येत नाहीत. त्याच्यामुळे खरंच खिशाला लागणारी कैची म्हणजे आपलं हे बिल, आपला जो शृंगार आहे तो आपल्याला खूप महागात पडत असतो. पण बोलतात ते हौसेला मोल नाही आणि नसावंच. पण इतकंही बिल नसावं. कपिल शर्मा कुछ कम करो सर. काम किया ना मैंने 6300 नहीं, हमारा जो पब्लिक है उनको भी सबको डिस्काउंट चाहिए. तो डेफिनेटली देंगे, आपको भी देंगे, पब्लिक को भी देंगे. तो डिस्काउंट चाहिए. बघू शकता ही एवढी मोठी बॅग आहे आपली आणि बिल पण खूप अकाउंट धडाधड खाली गेलेलं आहे. आणि कपिल साहेबांनी डिस्काउंट पण दिला आहे आणि तो तुम्हालाही मिळू शकतो. तुम्ही इथे या आणि फुल्ली सॅटिस्फॅक्टरी तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्यामुळे 100% गॅरंटी मी देते, कपिल सर देत आहेत. 100% गॅरंटी. ओरिजिनल प्रोडक्ट्स मिलेगा, ओरिजिनल प्रोडक्ट्स आपको एकदम पसंद आएंगे, पसंद आएगा. और बिलीव करोगे आप कि हाँ, और कभी ये दुकान आप छोड़ोगे ही नहीं. एकदम लॉन्ग टर्म के कस्टमर हो जाओगे आप. त्याच्यामुळे आणि कपिल सरांकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. गौरी गणपतीच्या खूप शुभेच्छा. वा, खूप सुंदर. हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत. शॉपिंग करा आणि खुश राहा. तर तुम्हीही गौरी गणपतीचा सण हा गाजवायचा आहे, अतिशय जल्लोषामध्ये साजरा करायचा आहे. आणि कसा करणार आहात सण? कसा? येस, स्टार्टर. तर चला मग, थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिल्याबद्दल सॉरी, कारण मी खूप चूजी आहे. ओके, थँक्यू, बाबा. कोयल सी तेरी बोली, सूरत है कितनी भोली. कोयल सी तेरी बोली, सूरत है कितनी भोली. नैन तेरे गजरारे, होठ तेरे अंगारे, तुझे देख के दिल मेरा खोने लगा.